ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, मी एक सकाळीच म्हणा की आज एक व्हिडिओ टाकला होता. शॉर्ट व्हिडिओ, 1 ते 1.5 मिनिटाचा असेल. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मी काय खातो. कारण बरेच जण मला प्रश्न विचारतात, तुम्ही महाराज तुमचं जेवण कसं असतं, काही असतं वगैरे. त्यासाठी मी एक माझा चार्ट बनवलेला जे आहे, मी काय खातो वगैरे माझ्या रूममध्ये. तो चार्टचा फोटो म्हणजे एक शूटिंग घेऊन मी सांगितलं मी नेमकं काय खातो वगैरे. तर तो व्हिडिओ पाहूनही बऱ्याच मंडळीने शंका विचारली. हं? तर काय शंका आहे की महाराज एवढं कसं अल्प खाणं आहे तुमचं, आता तुम्ही भाजी पोळी खात नाही. मग पण काही जणांनी वाटलं की बरोबर आहे, तुम्हाला समजा काही गोष्टीसाठी काही प्राप्त होण्यासाठी तुम्ही खात नसाल. आता मी या दोन्ही गोष्टी मला स्पष्ट करून सांगणार आहे. त्याच्या मागचं कारण काय. प्रमाणात कमी खाणं आरोग्याच्या दृष्टीने आणि आपल्या मंत्र साधनेच्या दृष्टीने. सर्वप्रथम आपण आरोग्याचं पाहूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता कोणत्याही व्यक्तीचं समजा 35-40च्या पुढे सरकलं, त्यात महिला असेल अथवा पुरुष असेल, आहार जो आहे, जे खाणं आहे, ते आता थोडस कमी करावं लागतं. का कमी करायचं. आता समजा 40च्या नंतर आपल्याला खरं पाहिलं तर काही गरज नसते, कारण आपलं काय आता मांस वाढणार नाही अथवा आपल्या अंगावर काही म्हणजे गरज नाही, आपलं वाढवायची गरज नाही. समजा अशा वयामध्ये जर आपण आहार चमचमीत घेतला, 3-3 टायमाला जर आपण खात गेलो ना, पहिली गोष्ट वजन वाढतं, आपलं शरीर प्रमाणबद्ध राहत नाही. वजन वाढल्यानंतर त्याचा दाब पायावर येतो, पाय दुखू लागतात, आपल्याला धापा लागतात, श्वास घ्यायला त्रास होतो. आणि आता वयानुसार आपली पचन क्रिया सुद्धा चांगली मंदावलेली असते. आणि आपल्याला आता गरज नसते, थोडंसं आपल्याला आता काही ताकदीचे मोठे मोठे कामं करायचे. आणि 35च्या नंतर हळूहळू आपल्या शरीरामध्ये आजाराने थोडं थोडं तोंड वर काढायला चालू केलं असतं. 40च्या नंतर चांगलं दाखवतं ते. आणि 50-55च्या ह्याच्यात तर त्यांनी बऱ्यापैकी बाहेर तोंड काढून पाहिलंच असतं. तर हे जी आजार आहेत फक्त आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होतात, लक्षात घ्या. मी डॉक्टर नाही. मी डॉक्टर वगैरे, तुम्ही बरेच जण म्हणतात की तुम्ही काय डॉक्टर आहेत का. मी डॉक्टर नाही. परंतु जी पारंपरिक जे आपल्या आयुर्वेदामधला अभ्यास आहे, आता आमच्या घरामधले काही नियम होते, काही वडीलधारी मंडळीनं आमच्या कानावर काही संस्कार घातलेले, त्याच्या आधारावर मी बोलतो. आणि मी स्वतः तो अनुभव मी घेतलेला आहे. असे अनेक आपल्याला आजार असतात की समजा आपल्या वडीलधाऱ्या म्हणजे पूर्वीच्या आपल्या आई कोणी असतील आपले, त्यांच्याकडून आपल्याकडे आलेले असतात. त्यात शुगर आहे, बीपी वगैरे, दमा वगैरे बरेचसे आजार आहेत असे की जे का आपल्या घरच्या लोकांना, अगोदरच्या आई वडिलांना कोणाला असतील, त्याच्यानंतर आपल्या मध्ये येतात. हे झालं, आजार तसे येतात, परंतु ते आजार जे आलेले आहेत त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. कसं बी काही जीभ जशी मागण तसं आपलं खात चाललं, कधीतरी केव्हा तरी चालतं. पण नियमितपणे जर तुमचा आहार 3-3 टायमाला भरगच्च खात असाल ना, तर ते घातक ठरतं. ज्यांना तर समजा या आजारात असतील ना कुणी थोडेफार काय कुठले तरी, तर त्याने तर अजिबात खायचं नाही, तेवढं अजिबात खायचं नाही. हा माझा अनुभव आहे. आणि तुमचे वय समजा 40च्या पुढे सरकायला असाल तर ही बंदच करायची, 3-3 टाइम खाणं बंद करा. एक तर तुम्हाला भूकच लागते तर दिवसातून एकदा चांगलं जेवा एकाच वेळेस.
तेही रात्रीच्या वेळी नाही. तुम्हाला सूर्यास्त व्हायच्या अगोदर, सूर्यास्त झाल्यानंतर जेवायचं नाही. हे एक निसर्गातला नियम आहे. तर तुम्हाला खायचंय ना त्याच्या अगोदर खा. असंही मी पाळलेले नियम सांगायलो. आणि शक्यतो मी जेवण आता करणं बंदच केलेलं आहे. मी कुठं कार्यक्रम अगर काही निमित्त असेल कुणाकडे तरी तरच खातो मी. शक्यतो मी आता जेवण बनवणं मला सर्व येतं. मी पूर्वी बनवत पण होतो. पण मला काही माझ्या आरोग्याच्या दृष्टीनं आता ही मंत्र साधना वगैरे मला काही करायच्या असतात. याच्यासाठी मी आहार कमी केला. कारण काय असायचं, रात्री जेवण केलं की मला जपाला बसलं की झोप लागायची, धुंद चढायची. कारण दिवसभर थकलेलं शरीर मग आराम करावं असं वाटायचं. याच्यामुळे मी ती सवय बंद करून टाकली. आणि त्याचा फायदा असा झाला की मी रात्रीचं जेवण बंद केल्यामुळे मला एक अंगामध्ये ऊर्जा आल्यासारखं झालं. माझं पोट बिघडना. केवळ मी एक रात्रीचं जेवण बंद केलं. मी कशासाठी बंद केलं? आरोग्यासाठी नव्हतं केलं. मला ती मंत्र साधना करायची होती. साधना करत असे, मला झोप येत असे, म्हणून मी रात्री जेवणा गेलो. कारण माझे वडील पूर्वी म्हणायचे की रात्री जेव जाऊ नये. आता ती का जेव जाऊ नये हे ते मला सांगत होते, पण माझ्या काही डोक्यात बसलं नाही त्या काळात. ते का म्हणायचे रात्री का जेव जाऊ नये की अभ्यास करताना डुलकी लागते, झोपतो माणूस, म्हणून रात्री जेवायचं नाही. आणि दुसरी गोष्ट अपचन होतं. अपचन होणं, पित्त होणं अशा गोष्टी होतात, म्हणून ते खायचं नाही असं त्यांचं मत होतं. मग मला एकच त्यातलं गवसलं की मला मंत्र साधना संध्याकाळी 7 ते 11 करावं लागते. मग मला पण झोप येली. मग त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं, वडिलांनी सांगितलेलं की बाबा रात्री जेवतो. मग त्याच्यासाठी मी बंद केलं. पण त्याचे फायदे अनेक झाले. मी मंत्र साधण्यासाठी केलं खरं, साधना करण्यासाठी झोप येऊ नये म्हणून, परंतु त्याचे फायदे काय झाले? माझ्या आरोग्यासाठी चांगले झाले. मी केवळ रात्रीचं जेवण बंद केल्यानंतर माझ्यामध्ये पित्तविकार वगैरे जी खूप पूर्वी व्हायचं. मी जरी एखाद्या गाडीनं चाललो तर मला उलटी व्हायची, खूप पूर्वी. आणि ते बंद होऊन गेलं. पित्त बंद निघून गेलं माझं, म्हणजे पित्त नाही होत आता. दुसरी गोष्ट, समजा पोट बिघडलेला प्रकार असायचा ते बंद झालं, केवळ रात्री जेवण न केल्यानं झालं ही गोष्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे, आता मला आईला शुगर असल्यामुळे मला शुगर आली. तशा आम्हा तिघा भावंडाला शुगर आहे. माझ्या बहिणीला आहे, भावाला आहे, मी मधवा. सगळ्यांनाच झाली. मला माझ्यापासून सुरुवात झाली, सगळ्यांनाच आलंय. आता ह्या शुगरसाठी मी खूप अगोदर प्रयत्न केले, वेगवेगळे औषधं आयुर्वेदामधले बघितलं, सर्व काही बघितलं, काय नाटकं करायचे तेवढे केले, औषध उपचार खूप खर्च केला. पण शुगर काय ते समजा आपल्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थित हे नसल्या लेवलवर राहत नसे. पूर्वी राहत होते, मधल्या काळामध्ये काय ताणतणावामुळे पण शुगर वाढायला लागली. मग ह्या गोष्टी, मग ज्यावेळेस मी आजारी पडल्यानंतर मी एक विचार करलो की शुगर होतेच कशी, शुगर कसं काय वाढते. मग त्याच्यामध्ये समजा मी अभ्यास केल्यानंतर मी कुणाचं ते ऐकणं वगैरे तसा काही प्रकार करत नाही. मी अनुभव घेत असतो की आपण थोडंसं उपाशी राहावा. आता डॉक्टर लोक बोलतात की उपाशी राहिल्यानंतर शुगर वाढते अथवा चक्कर येते वगैरे, बरं बोलतात ते, लोकांना त्याचा अनुभव होतो. पण माझ्या शरीर तसं बनवलं की मी उपाशी राहिले तर चक्कर वगैरे येत नाही. म्हणून मी थोडंसं जेवण, म्हणजे सकाळी थकवा वगैरे यायचा तर मी काहीतरी थोडंसं चहा पाणी केलं तर थोडं बरं वाटायचं. मग ते जसं मला उपाशी राहीन तसं बरं वाटायचं, मला चक्कर वगैरे येत नव्हती. म्हणून मी तशी सवय ठेवली आणि मला उत्साह वाटायचा उपाशी राहिल्यानंतर. आता बऱ्याच लोकांना, शुगरवाल्या लोकांना उपाशी राहिल्यानंतर चक्कर वगैरे येतं म्हणतात. मला काही तशी येत नाही. पूर्वी ज्यावेळेस ही पद्धत नव्हती त्यावेळेस मला सकाळी उठल्या काहीतरी खावं असं वाटत असे, म्हणून मी खात बी होतो. मग त्यानंतर 10-11 वाजता बी खायचं, दुपारीही खायचं, रात्री बी खायचं. मग शुगर तर भरपूर वाढायची, गोळ्या जरी असल्या तरी. मग ही मी नेम घालून दिले, माझ्या म्हणजे स्वतःला नेम घातले
की आता आपण कशा कशा पद्धतीनं काय खाल्ल्यास होतंय. मग आपण आहारच जर कमी केला तर? म्हणून मी सकाळचं खाणं-पिणं बंद केलं आणि जर खायचंच असलं तर एक कडधान्य भिजवून, तर मी प्रत्येक वारी कोणतं खायचं हे असं एक चार्ट बनवलेला आहे. त्या पद्धतीनं आणि बऱ्याच वेळेस मी उपवास असतात मला. सोमवार असतो, अ, गुरुवार असतो, पुन्हा नंतर आपले मधले शिवरात्री असते, प्रदोष असतो, चतुर्थी धरतो. म्हणजे बरेच असे उपवास येतात. नवरात्रीचे 9 दिवस उपवास असतात. श्रावण महिना असतो. असे उपवासच असतात ना. मग उपाशी राहिल्यानंतर मला अनेक गोष्टी करता येत लागल्या. जे का मी जेवण करून खाऊन होत नव्हत्या, त्या गोष्टी मी उपाशी राहिल्यानंतर होऊ लागल्या. म्हणून मी ही सवय ठेवली आणि मी हळू ते करू लागलो, की जेवायचंच नाही. मग तुम्ही म्हणाल जेवायचं म्हणजे करता काय? तर मी एक दिवसाकाठी 100 ग्रॅम कडधान्य भिजवून समजा कधी उकडतो, कधी काय करू ते खातो. एवढं ते उपवास नसेल त्या दिवशी. आणि चहा मध्ये-मध्ये सोडला होता. ताईनं सांगितलं आमच्या एका, तर ते सोडलं होतं, पण मला ते खावं लागायला लागलं. चहा सोडलं खावं लागलं. आणि चहाची सवय म्हणण्यापेक्षा मला चहा घेतल्यानंतर म्हणजे जेवण करण्याची इच्छा होत नाही. आता चहा गोडच घेतो, पण एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. कारण मला एक ऊर्जा भेटते आणि ऊर्जा भेटल्यानंतर मला उत्साह राहतो, काहीतरी करण्याची धडाडी राहते मनामध्ये. ही तर मी शक्यतो ज्या दिवशी उपासना त्या दिवशी कडधान्य वगैरे 100 ग्रॅम कमी जास्त थोडं असू बी शकतं. अशा पद्धतीनं मी हे दररोजचं माझं रुटीन चालू आहे. आणि एकंदरीत पाहता शुगरचं जी जी आहे ना, शुगर हे बऱ्यापैकी राहते लेवल. कधी कमी जास्त होत असेल ताणतणाव आल्यानंतर, पण शक्यतो बऱ्यापैकी राहते. आणि बीपी तर नाहीच समजा. आणि दुसऱ्या बी गोष्टी जी मला उत्साह आहे त्याच्यामुळं खूप मला चांगलं वाटायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पॉझिटिव्ह विचार करतो. आणि तेच विचार मी तुम्हाला सांगत असतो, की तुम्ही सुद्धा तो विचार करा, की आपण आता वयस्कर जरी झालो असलो, आता आपण म्हातारे झालो आणि आता आपल्याच्यानं काय होतं, काय नाही, आता काम होणार नाही, असं नाही, माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, ह्या गोष्टी मनामध्ये आणायच्या नाहीत. असं आणलं ना, तर खरंच दुखायला चालू होतो. आपण लक्ष नाही दिलं, तर काही नाही करत ते. आपण लई बारकाईने बघायला गेलो, की करतं कार्यक्रम. एकदम फ्रेश मनाला सांगून ठेवायचं, मी अजून यंग आहे. 25-30 वर्षाचा तरणा-बांड म्हणायचं. लोकाला दिसतो तो म्हातारा झालेला, पण आतलं मन ही यंग दाखवा. मनाला तसं सतत सांगत राहा, मी अजून तरुण आहे, मला कुठलाही रोग नाही. माझ्यामध्ये खूप काही ऊर्जा आहे. आणि दन 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 चला, पळा, हालचाल करा. वरीत टांगड्या करून लोळत बसू नका थोड्या थोड्या गोष्टीला. जरा फिरणं, चालणं या गोष्टी करत राहा. मी करतो म्हणून सांगतो. मी जे करतो तेच सांगतो तुम्हाला. तर याच्यानं काय होतं, आपल्या जे समजा आजार आहेत, बरेचसे किरकोळ आजार असतात, ते सुद्धा वरीत तोंड काढत नाहीत. ते गप्प बसतात, काहीच करत नाहीत ते. मी म्हणत नाही कायमचे निघून जातील, हे म्हणत नाही. कारण असे काही आजार आहेत बरेचसे आपल्याला, बऱ्याच लोकांना असतात, की वयानुसार आजार होत असतात आणि ते जात बी नसतात. विनाकारण गोळ्या खाऊन त्या डॉक्टरची भरती करून उपयोग होत नाही त्याचा. फक्त मनाला सांगायचं, हे आजार आहेत. देवाला एकच प्रार्थना करायची, हे आजार माझ्या खाण्यापिण्यानं अनियमितपणामुळे हे आजार झालेले आहेत आणि झालेले आहेत. तर मी आता ते नेम सगळे चेंज केलेले आहेत, बदलले आहेत. मी आता जे योग्य आहे तेच खातो, नैसर्गिकरित्या खातो, कमी खातो, पोट भरून खात नाही आणि माझ्या जेवणाच्या वेळासुद्धा मी कमी करून टाकलं. मी एकच वेळेस खातो. तर आता मला आजार होता कामा नये. मला जे असतील आजार ते दूर होणार आहेत. अशी मनामध्ये कल्पना करत जा नियमितपणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नियमितपणे तुम्ही देवधर्म अशा गोष्टीत थोडासा भाग घेत जा. मंत्र जप वगैरे करत जा. बघा काय आरोग्य चांगलं साथ देतं बघा.
मला तर देतं, मग तुम्हाला देतं का नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मला जे अनुभव आहे ते सांगतो तुम्हाला. हं. तर एकंदरीत सांगायचं म्हणजे या पद्धतीने मी राहत असल्यामुळे, या पद्धतीने मी खात-पीत असल्यामुळे अ, तर माझं आरोग्य तरी एकंदरीत सर्व व्यवस्थित आहे. मी सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत हां. बऱ्याचशाच टेस्ट केलेल्या आहेत मी आणि सगळे रिपोर्ट जे आहेत ते नॉर्मल आहेत. हं. सगळे. खूप काही टेस्ट करून बघितल्यात. म्हणजे बरेच जण म्हणायचे उपाशी राहिल्यानंतर असं होईल, तसं होईल, शरीरातले अमुक एखादे व्हिटॅमिन कमी होईल. तर मी व्हिटॅमिनचे पर्याय म्हणून ते कॅप्सूल वगैरे खातो, व्हिटॅमिन कुठलं कमी पडू नये म्हणून. त्याचे पण वार ठरवलेले आहेत, कोणत्या दिवशी कोणतं व्हिटॅमिन खायचं वगैरे. हं. तर एकंदरीत चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. तुम्ही बी चांगलं आनंदी राहावं, तुमचंही आरोग्य चांगलं राहावं, याकरता हे माझे 2 शब्द मी तुम्हाला सांगितले. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.